हॅलो नमस्कार, मी डॉक्टर किमया नार्वेकर. मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला आज एक नवीन हेल्थ टॉपिक घेऊन. आजचा आपला हेल्थ टॉपिक आहे थोडा वेगळा, आगळा वेगळा. मी तुम्हाला आज काही अशा गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला कळेल की काही आजार हे फक्त फिजिकल सिम्पटम्सनी नाही तर आपल्या मेंटल सिम्पटम्सनी कसे होतात. तर चला तर मग या टॉपिकला चालू करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड आहे तर थायरॉइड हा फक्त तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स किंवा जेनेटिक आहे म्हणून किंवा प्रेग्नन्सी नंतर एक अमुक वयानंतर होणं हे तर त्याचे कॉजेस आहेतच. पण त्याचसोबतच जर तुम्ही अशा व्यक्ती आहात, अशा स्त्रिया आहात ज्या तुम्हाला भरपूर व्यक्त व्हायला आवडत असेल पण अचानक लग्नानंतर किंवा कुठल्या रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर किंवा जॉबला लागल्यावर काही स्टडी नंतर तुम्हाला भरपूर बोलायचं असेल पण शेवटी इथपर्यंतच राहतं बोलणं, व्यक्त होता येत नाही. काहीतरी व्यक्त व्हायचंय, बोलायचंय, भरपूर बोलायचंय पण बोलणं इथपर्यंतच राहतं, घशापर्यंतच राहतं, व्यक्त होता येत नाही. रिस्ट्रिक्टेड वाटतं, असं वाटतं कोणीतरी आपला गळा दाबतो आहे असं. तर या टायमिंगला सुद्धा तुमचा स्ट्रेस वाढतो आणि हार्मोन्स हे वायर होतात आणि हा वन ऑफ द मेजर कॉज आहे हल्ली थायरॉइड वाढायचा. डेफिनेटली जंक फूडचं जे सेवन झालंय हल्ली लहान मुलींमध्ये सर, म्हणून लहान वयातच हल्ली थायरॉइडचा डिसीज भरपूर वाढला आहे. माझ्याकडे 2 पेशंट सोडून 3रा पेशंट हा थायरॉइडचा असतो आणि एज लिमिट हा 16 वर्षापासून सुरू झालेला आहे. सो ही खूप कन्सर्निंगची गोष्ट आहे की एनिमिया सोबत थायरॉइडची कन्सर्न पण आता भरपूर प्रचंड वाढलेली आहे. तर मी या व्हिडिओमध्ये जो एक गोष्ट सांगितली की तुम्ही एक्सप्रेस व्हा, बोला तुम्हाला जे बोलायचंय. आय एम नॉट आस्किंग यू टू की भांडा आणि मारामारी करा, पण एक्सप्रेस होणं महत्वाचं आहे. एक्सप्रेस होता येत नाहीये, बोलता येत नाहीये तर तुमचे थॉट्स जे आहेत तुम्ही लिहा, पेन डाऊन करा किंवा कुठल्या तरी नियर डिअर वन्सला सांगा. जर्नलिंग पण खूप उपयुक्त गोष्ट आहे. आपले जर्नल मेंटेन करायचं, त्याच्यामध्ये आपले थॉट्स लिहायचे आहे, पण एक्सप्रेस होणं हे गरजेचं आहे. सो थिंक अबाउट इट. हा पण वन ऑफ द कॉज डेफिनेटली असू शकतो अँड माझ्या हिशोबाने हा लिडिंग कॉज आहे. तर नक्की विचार करा आणि माहिती उपयुक्त वाटली तर नक्की इतरांबरोबर शेअर करा. अशाच फिजिकल नाही पण मेंटल सिम्पटम्समुळे कुठले आजार कसे वाढू शकतात